ह्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या आणि वाळलेली पानं अवधूच्या पप्पाने आज कट करून घेतली, त्यामुळं झाडसुद्धा इतकं छान हिरवगार दिसत होतं ना, खूप छान दिसत होतं. आणि आज होता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार, त्यामुळे आईने इथं उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं, त्यामुळे घरामध्ये एकदम छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि आमच्या दोघींचा तर उपवास होता, पण ह्या तिघांचं काय, त्यामुळे ह्या तिघांना मी नाश्त्याला केलेलं शेवयाचं उपीट म्हणजेच अवधूतची मॅगी, त्या सगळ्यांना नाश्त्याला दिलं. त्यांनी केला, आम्ही दोघींनी नाश्ता केला. आम्ही काय फक्त बनाना चिप्स आणि बटाटा चिप्स एवढेच थोडे थोडे खाल्ले. आणि हे केक होते जे की ह्यांना टूरला न्यायचे होते, पण ते थोडे कमी होते म्हणून ह्यांनी सकाळी हे मोजून ठेवलेले आणि त्यांना मोजताना अवधूतनं बघितलेलं आणि बरोबर तसंच सेम करत होता. आणि त्याचं काउंटिंग कसं होतं 1 2 आणि डायरेक्ट 9 असं तो काउंट करत होता. आणि पण सेम पप्पासारखंच करत होता, सगळं परत ओतलं परत भरलं असं करत होता. आणि ही पूजा मी तुम्हाला आज लांबून दाखवत आहे, कारण मी देवघरात जाऊ शकत नाही आहे आणि हे मला माहिती होतं, त्यामुळे मी मागच्याच गुरुवारी पुरणाचा स्वयंपाक करून घेतलेला. आणि परत जर मी तो पेंडिंग ठेवला असताना ह्या गुरुवारी आईंवरती पूर्ण लोड आला असता, त्यामुळे तो आम्ही आधीच करून घेतला. आणि आजचा नैवेद्य आईने करून घेतलेला तो देवघरात ठेवला आणि मग मी किचनमध्ये आले आमच्या सगळ्यांसाठी नॉर्मल स्वयंपाक करण्यासाठी. आणि आज शेवटचा गुरुवार होता, त्यामुळे सगळ्यांच्याच हळदी कुंकू असतं, तसं आमच्यातसुद्धा होतं. आईंनी काही गल्लीतल्या बायकांना हळदी कुंकवाला बोलवलेलं, त्यांना हळदी कुंकू दिलं, ओटी वगैरे भरली आणि मग मला करायचा होता मसाले भात. आणि त्यासाठी सगळं साहित्य कुठं असणार आपल्या घरात, त्यामुळं हा जो बिर्याणी मसाला होता तो मी आणायला खालती गेलेले. आणि गॅसवरती माझे होतं कांदा आणि आलं लसूणची पेस्ट, मी ती भाजायला ठेवायला गेलेली आणि माझ्या लक्षातच नाही की गॅस मोठा आहे का बारीक आहे, त्यामुळे मी इतके फास्ट पळत आले ना, त्यामुळेच मला तेवढा दम लागलेला. पण गॅस बारीक होता, काही करपलं नाही काही नाही. आणि मसाले भातसुद्धा खूप छान झालेला. गुरुवार आहे म्हटल्यावरती काहीतरी स्पेशल करायलाच पाहिजे, त्यामुळे मी आज केलेलं कुर्मापुरी, मसाले भात आणि आम्रखंड होता. आणि आईने नैवेद्यासाठी गाजराचा हलवा केलेलाच. आणि अवधूत बघा सेम पप्पा जसं करल ना तसंच पाय पण असं वरती करून शेकत बसलेला मस्त. म्हणजे मला एवढं कळतं की आपण जे करतो ना तेच आपली मुलं करतात, बरोबर.